हे गोपाल सरांचंच घर आहे ना? हो. तुम्ही कोण आहात? हे काय आहे? कर्ज घेतल्यावर तुम्हाला ते फेडता येत नाही का? आधी तुम्ही कोण आहात हे तर सांगा. आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही? मॅडम, मी ओके फायनान्स कंपनी मधून आलोय. तुमच्या हसबंड गोपालनी 1 लाखाचं लोन घेतलंय मॅडम. कुठे आहेत ते? 3 महिन्यांपासून हप्ते भरतच नाहीत ते. माझे हसबंड घरी नाहीये. कामासाठी फॉरेनला गेलेत. पण पैसे तर पाठवत असतील ना? नाही सर, आतापर्यंत काहीच पाठवलं नाहीये त्यांनी. जेव्हा ते पैसे पाठवतील ते स्वतः बँकेत येऊन तुमचे सगळे पैसे परत करेल. थोडा वेळ द्या ना मला. हे काय बोलताय तुम्ही? त्यांनी 1 लाख रुपये कर्ज घेतलाय, त्यावर 3 महिने झालेत. त्यांनी 1 रुपया सुद्धा परत केला नाहीये अजून. आणि तुम्ही आरामात म्हणताय पैसे आल्यावर मी देईन. असं काही नाहीये. माझ्या नवऱ्याला थोड्या दिवसातच त्यांचे पैसे मिळणार आहेत. पेमेंट मिळाल्यावर तुमचं कर्ज आम्ही फेडू ना. हो, पण तोवर आम्ही वाट नाही पाहू शकत मॅडम. आम्हाला पाहून काय वाटतंय मॅडम? आजच्या आज पूर्ण रक्कम द्यावी लागेल. तुम्ही पैसे द्याल तरच मी इथून निघीन. हे बघा, असं काही करू नका. याबद्दल मी काहीच करू शकत नाही. अचानक इतकी मोठी अमाऊंट तुम्ही मागाल तर मी नेमकी देऊ कुठून? 100 वेळा समजवलं तरी तुम्हाला समजत नाही. पूर्ण 3 महिने थांबलोय आम्ही. एकही EMI भरला नाहीये त्यांनी, म्हणून घरापर्यंत आलो. माझं म्हणणं ऐका, काहीही झालं तरी मी इथून हलणार नाही. जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हाच मी इथून निघेन. हे काय चाललंय तुमचं? हे असं तुम्ही इथे बसलात तर आजूबाजूचे माझ्याबद्दल काय विचार करतील? बघा, आज मला माझे पैसे हवेत मॅडम. लोक काय विचार करतील याचं मला काहीच नाही. तुमच्याकडून पूर्ण रक्कम आणण्यासाठी मॅनेजर म्हणाले आहेत मला. अच्छा, आतापर्यंत किती बाकी आहे मला सांगाल का? 3 महिन्याचे हप्ते 30,000 रुपये आणि पेनल्टी सोबत आता ते 35,000 रुपये झालेत. कमीत कमी तुम्ही 30,000 रुपये भरा, तेच खूप आहेत. ओहो, आता मी काय करू? हे काय बोलताय? आधी पैसे काढा तुम्ही. हे बघा मॅडम, इमानदारीने माझे पैसे परत करा, नाही तर मी इथेच राहणार आहे. दया करा आणि जरा मला समजून तर घ्या ना. माझं म्हणणं आहे की तुम्ही इथून जा ना. मी माझ्या नवऱ्याशी बोलून कसंही करून तुमचं कर्ज फेडायचा प्रयत्न करील. हे काय, मी गेल्यावरच तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोलणार आहात का? का मी असताना त्यांना फोन नाही करू शकत का? त्यांना लगेच फोन करा, सांगा कलेक्शन एजंट आलाय आणि लगेच पैसे पाठवायलाही सांगा. हा ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा. मी 2 मिनिटात आली. हॅलो. हॅलो, मी जरा कामात व्यस्त आहे. थोड्या वेळाने कॉल करू का? ठीक आहे, पण घरात फायनान्स कंपनीवाले आले आहेत. कशासाठी? लोन अमाऊंट फेडण्याबाबत. अच्छा, ते कुठे आहेत? ते सध्या इथेच आहेत. त्यांचे पैसे मिळाल्याशिवाय ते इथून जाणार नाही असं म्हणालेत. अरे ऐक ना, काहीतरी बोलून त्यांना तिथनं घालव ना. सध्या मी बोलू शकत नाही. मी सध्या कामात खूप व्यस्त आहे ग. जर मॅनेजरनी मला फोनवर पाहिलं ना तर माझ्यावर फार ओरडेल तो ग. म्हणूनच लंच टाइम झालं जरा तुला कॉल करतो, ठीक आहे? काही करून त्याला घालव. बाय. ओहो, काय म्हणाले ते? 2 आठवड्यांमध्ये तुमचे पैसे परत करतील असं म्हणालेत ते. ते कामात जरा बिझी आहेत ना, म्हणून नीट बोलू नाही शकली. मॅडम, माझं म्हणणं ऐका. तुमच्या जे कोणी ओळखीचे असतील त्यांच्याकडून पैसे घ्या आणि परत करा, आत्ताच्या आत्ता. मला जरा समजून घ्या. अचानक तुम्ही मला म्हणाल तर मी 30,000 रुपये कुठून आणू? तुम्हीच सांगा. दया करा आणि काही दिवसांचा वेळ द्या. वेळ बीळ काही नाही. आजच मला माझे पैसे द्या, तरच इथून निघेन. प्लीज सर, फक्त आतासाठी इथून जा तुम्ही. ते 30,000 रुपये कसेही करून तुम्हाला परत देऊ आम्ही. आजूबाजूला कोणी बघितलं तर मलाच चुकीचं समजतील. प्लीज जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. कर्ज घ्यायच्या वेळेस हा सगळा विचार केला होता, तेव्हा तर हसून पैसे घेतले ना. स्वतःच्या अब्रूची इतकी चिंता असेल, शेजारच्यांना सांगा फायनान्स कंपनीमध्ये जाऊन पैसे जमा करा म्हणून. सर प्लीज सर, आधी तुम्ही इथून जा ना. ऐका, 1 आठवड्याच्या आत आम्ही सगळे पैसे तुम्हाला देऊ, प्लीज. बघा, 1 आठवडा सोडा, 24 तासाच्या आत मला माझे पैसे हवेत. काय कळलं की नाही? बघा, परवा याच वेळी येईन. आणि ऐका, मी येताच मला सगळे पैसे मिळायला हवे, कळलं? नाहीतर मला 3 महिन्यांची EMI हवी आणि त्या दिवशी तुमचे कुठलेच बहाणे नाही चालणार. मला पैसे मिळेपर्यंत 1 इंच सुद्धा हलणार नाही, मी सांगून ठेवतोय. माझं म्हणणं कळलंय की नाही? 2 दिवसांचा वेळ देतोय तुम्हाला. परवा मला पैसे हवेत, लक्षात ठेवा.
हॅलो, बोल. काय बोलू? आज आपल्या घरी फायनान्स कंपनीवाले येऊन पैसे जमा करा असं बोलून मला तर लाजवून टाकलंय. असं वाटतंय त्यांच्याकडून लोन घेऊन आपण खूप मोठी चूक केलीये. अच्छा, मला सांगा तुमचं पेमेंट कधी येईल? काहीच माहिती नाही. यावेळी जरा मॅनेजर सोबत व्यवस्थित बोलावं लागेल. जितकं मला कळतंय त्यानुसार तर 10 दिवसात पेमेंट व्हायला हवं. हे काय तुम्ही असं का बोलत आहात? त्या माणसाने मला फक्त 2 दिवसाचा वेळ दिलाय. आता काय करणार आहे मी सांगा? ठीक आहे, तुझ्या ओळखी पाळखीतनं काही पैसे घेऊन दे ना. कोण देणार आहे मला पैसे सांगा बरं? ओळखीचे जितके पण लोक आहे ऑलरेडी आपण त्यांच्याकडून खूप पैसा घेतलाय. मी काय करू मला काहीच कळत नाहीये. ठीक आहे, तू एक काम कर. मंगळसूत्र आहे ना, ते कुठेतरी गहाण ठेव आणि त्यातनं 3 महिन्याची जी काही रक्कम असेल ती देऊन टाक. काय म्हटलं? मी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवू? आता काय बोलू मी? हे तर खूप मोठं पाप होईल. ते मला माहिती आहे, पण आता त्याशिवाय दुसरा कुठला रस्ताच दिसत नाहीये. माझं म्हणणं ऐक, एका सौभाग्यवतीला तिचं मंगळसूत्र गहाण ठेवणं ही काही बरोबर गोष्ट नाहीये. तिला किती दुःख होईल हे मला माहितीये, पण याशिवाय दुसरा उपाय पण तर नाहीये ना. जर मी तिकडे तुझ्याजवळ असतो ना, तर काहीही करून पैशाची व्यवस्था करून त्याला मी पैसे देऊन टाकले असते. तू तिथे एकटीस म्हणून तुझ्या भल्यासाठी सांगतोय. तुझे दागिने गहाण ठेवून पैसे देऊन टाक त्यांना. पगार मिळताच त्याला सोडवून घेऊ आपण. बरं ठीक आहे. अच्छा. काय मॅडम, पैसे तयार आहेत ना? हो. हे घ्या. हं. जोर घरी येऊन ओरडणार नाही तोवर तुम्ही पैसे देणार नाही ना? जे पैसे 3 महिन्यांपासून देऊ शकत नव्हते ते आज कसे दिले? बघा, मला चुकीचं समजू नका, कारण माझं कामच हे आहे. नाहीतर ऑफिसवालेच मला रागवतील. हं. रोजच माझे टार्गेट्स पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. तुमच्यावर रागवून ओरडून आम्हालाही दुःख होतं. काय करू मॅडम, जर आम्ही पाप पुण्य पाहिलं तर आम्ही कामच करू शकणार नाही ना. म्हणूनच तुम्हाला बोलावं लागलं मला. जर आम्ही कस्टमरवर ओरडलो नाही तर पैसे देणारा कोणीही असो तो व्यवस्थित पैसे परत करणारच नाही. म्हणूनच त्या दिवशी मला तुमच्यावर जरा ओरडावं लागलं. यासाठी तुम्हाला वाईटही वाटत असेल तर काहीच हरकत नाही, कारण हेच तर आमचं काम आहे. दिलेलं काम जर आम्ही व्यवस्थित केलं नाही तर आम्हाला पगारही मिळणार नाही ना. ठीक आहे, हप्ते व्यवस्थित भराल. कधी तुमच्यावर संकट येणार नाही. आज्ञा घेतो.